रात्री 12 वाजता घरी जाताना मला साप काकांचे दर्शन झाले. हॅलो गाइस, ओम साईराम सर्वांना. स्वागत तुमच्या भावाच्या परत एकदा मिनी ब्लॉग मध्ये. तर आजपासून आपला चॅलेंज परत चालू होत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी दिवाळीपासून रिक्षावर गेलो नाही, त्यासाठी आपण चॅलेंजला थोडा ब्रेक दिला होता. आज माझ्या चॅलेंजचा दिवस आहे 66, ज्यामध्ये मी 100 दिवसामध्ये 1 लाख रुपये बनवायचा चॅलेंज घेतलाय, ते पण फक्त रिक्षा. सकाळी उठल्याने सर्वात पहिला आंघोळ करून घेतली आणि आपण जो शिडीवरून हार आणला होता आपल्या रिक्षासाठी, तो सर्वात पहिला लावून घेतला. नंतर मग आपला गॉगल होता तो रिक्षामध्ये वरती ठेवायला लागलो. त्यानंतर मग गेलो सीएनजी भरण्यासाठी, कारण सीएनजी पूर्ण संपलेलं होतं. सीएनजी पंपावर आलो आणि आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली. आणि काय तुमच्या भावाचा नवीन मला वॉच बघा कसा फिरतोय, नुसता घराघर फिरायला लागला. काय पण बोला, पण वॉच मला पर्सनली खूपच आवडलाय. कधी कधी टाइम नाही समजत, ती वेगळी गोष्ट आहे. सीएनजी भरून झालं तर सर्वात पहिल्या स्टेशनला आलो आणि आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली होती. आणि आता परत आपली ही पहिली ट्रिप आहे. त्यानंतर मग स्टेशनवर एक भाडा भेटला होता, त्यांना इकडे आणून सोडला आणि मग मी गेलो परत स्टेशन. त्यांच्याकडून 150 रुपये भाडा घेतला आणि स्टेशनला आलो आणि रिक्षा लाईनीमध्ये लावली. आणि आता परत आपले 700 ते 800 रुपये झाले. नंतर मग टाइमपास चाय पिऊन घेतला आणि रात्रीच्या 10:30 झाले होते. नंतर मग एक ट्रिप मारून झाल्यानंतर आपला टार्गेट कंप्लीट झाला. तरी पण मी रात्री परत स्टेशनला आलो. रात्री 11 वाजता परत स्टेशन